नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्रात भरपूर खाद्यपदार्थ खूप ज्यादा प्रसिद्ध आहेत. त्यातले त्यात कांदे पोहे, बटाटा वडा, बटाटा भजी, कांदा भजी आणि त्याचबरोबर मिसळ पाव किंवा उसळ पाव किंवा कटवडा हे सर्वात जास्त फेमस. तर महाराष्ट्रात आपण नाशिकमध्ये वेगळं असतो, विदर्भात वेगळं असतो, कोल्हापुरात हे वेगळ्या पद्धतीने बनवलं जातात. तर आज आपण घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कटवडा बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे कढई. याच्यात 4 ते 5 चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून याच्यात ॲड करून घेतलेले आहे. आज आपण कोणताही वाटण न करता हे रस्सा हे कट बनवणार आहोत. त्यासाठी कांदा आपल्याला छान मस्त ब्राऊन होईपर्यंत म्हणजे मऊ होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी ताजं मी इथे आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे. तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये याला वाटून सुद्धा घेऊ शकता. ताजं घेतलं की याचं चव अजून छान येते. तुम्ही इथे बघू शकता कांदा आपला छान असं ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टोमॅटोची पेस्ट ॲड करून घेऊया. मी इथे टोमॅटोची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. थोडंसं आपल्याला हे अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आहे. हे बघा. त्यानंतर घरगुती जे मसाले असतात ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. काश्मीरी लाल तिखट पाव चमचा आपण घेतलेला आहे. हळद 1 चमचा भर घेतलेली आहे. धणेपूड, त्याचबरोबर लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि सर्व जिन्नस आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. बस एवढंच मसाला आपल्याला याच्यात आज आपण वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी 10 ते 15 मिनिटात आपला हा कट्टवडा बनवून तयार होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. मी आधीच मटकी इथे उकळून ठेवलेली होती, म्हणून आजचा आपला हा कटवडा पटकन बनवून तयार होणार आहे. कुकरमध्ये मी ही मटकी आणि बटाटे एकत्र बॉईल करायला ठेवलेलं होतं. आता तुम्ही ह्याच्यात डायरेक्ट मटकी सुद्धा ॲड करू शकता, पण त्याला चुरायला अगदी 15 ते 20 मिनिटं लागतात. फक्त हे कट बनवायला खूप जास्त वेळ लागतो, म्हणून मी इथे झटकीपट व्हायला ही मटकी आधीच उकळून ठेवली होती. आता 3 ते 4 मिनिटं फक्त आपल्याला हे मसाल्याबरोबर उकळलं की आपला कट बनवून तयार होतो. थोडीशी कसुरी मेथी हातावर असं कुस्करून ह्याच्यात ॲड करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले हे कट आहे. हे जे रस्सा आहे, तर्री आहे, याला उकळी सुटलेली आहे. अगदी 3 ते 4 मिनिटं आपल्याला मध्यम किंवा लो फ्लेमवर ह्याला छान असं उकळायला ठेवायचं आहे. जोपर्यंत ते उकळतं तोपर्यंत इथे आपण बटाटा वड्याचा मसाला बनवून तयार करून घेऊया. 3 ते 4 चमचे मी तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यात मोहरी आणि उडदाची डाळ ॲड करून घ्यायची आहे. आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीचे बटाटा वडे बनवणार आहोत. अगदी इथे मुंबईमध्ये दादरमध्ये अगदी फेमस असा श्रीकृष्ण वडा आहे, त्याची ही रेसिपी आहे. याच्यात आलं किसून आणि जे मिरची आहे ते आपण जी भजीची मिरची असते मोठी जाड ती वापरलेली आहे. कढीपत्ता याच्यात ॲड करून घ्यायचं. थोडासा हिंग ॲड करून घ्यायचं आणि छान ही फोडणी इथे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण चवीला अगदी भारी ही वडे आपले लागणार आहे. इथे तुम्ही बघू शकता थोडंसं हे मऊ झालं, मिरच्या थोडेसे मऊ झाले की लगेच आपल्याला याच्यात हळद ॲड करून घ्यायची आणि मी इथे 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे उकळून स्मॅश करून ठेवलं होतं. मटकी बरोबरच मी इथे बटाटे उकळून ठेवलेले होते, स्मॅश करून ठेवलेले होते. ते बटाट्याचं जे स्मॅशर आहे आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं, इथे ॲड करून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आणि छान आपल्या बटाटा वड्याचा जो मसाला आहे ते आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे. तर मंडळी, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्याकडे महाराष्ट्रातील कोणती पद्धतीने हे कटवडा बनवलं जातं मला कमेंट करून नक्की कळवा. इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेली आहे आणि आपला हा कटवडा अगदी तयार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होणार आहे मंडळी. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि आपण हे बाजूला ठेवून घ्यायचं गॅस बंद करून. इथे बटाट्याच्या मसाल्याचे आपण गोळे करून ठेवलेले आहे. त्याचबरोबर बेसन, मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा घालून हे बेसनचा बॅटर मी बनवून तयार करून घेतलेलं होतं. आता ह्याच्यात आपल्या बटाट्याचं जे गोल आहे त्याच्या बेसनात बुडवायचं आणि त्यात अगदी तळून घ्यायचं. खूप सोप्या पद्धतीने आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे मंडळी.
बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि रविवारचा दिवस घरी सगळे आपले असतात. मुलं असतात, आपले घरचे असतात. त्यांच्याबरोबर हे गरमागरम रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर मंडळी, आपला हा गरमागरम कट वडा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण मस्त पाव बरोबर आणि वडा बरोबर याला सर्व करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता कलर मस्त छान आलेला आहे आणि आपले बटाटे वडे सुद्धा मस्त खुशखुशीत झाले आहे. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.